नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। एकूण 11,18,283 मतदार। 15 जानेवारीला करणार मतदार। 115 नगरसेवकांचं भवितव्य 16 जानेवारी रोजी ठरणार। तर ज्यांना आधी ते विचारत नव्हते आता त्यांच्या दारोदार जातात, असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांची उभाटा गटावरती टीका। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने केली असून त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एकूण 11,18,283 मतदार असून ते 115 नगरसेवक निवडून देतील। त्यासाठी 29 प्रभाग नेमण्यात आले आहेत। 1,398 मतदान केंद्र असतील। यासाठी 9 निवडणूक अधिकारी असतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आज 15 डिसेंबर 2025 राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे प्रारूप मतदार यादी प्रभागनिहाय पब्लिश यापूर्वी करण्यात आले होते आणि आज रोजी ते अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी आज पब्लिश करण्यात आली। एकूण प्रारूपमध्ये 11,18,118 एवढा मतदार होते। आज फायनलमध्ये 11,18,283 एवढा या ठिकाणी मतदार असणार आहे। या महानगरपालिकेचे निवडणूक पहिल्यांदाच प्रभागनिहाय होते आहेत आणि या एकंदरीत 115 सदस्यीय महानगरपालिकेच्या साठी 29 प्रभागामध्ये आपण विभागलेला आहे। त्यामध्ये 28 प्रभाग हा 4 सदस्यीय प्रभाग असणार आहे। 29वा प्रभाग जे आहे ते 3 सदस्यीय प्रभाग असणार आहे। यासाठी या 29 प्रभागाच्या निवडणूक घेण्यासाठी 9 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये किमान 3 आणि जास्तीत जास्त 4 अशा या ठिकाणी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारीचा साठी प्रभाग तेवढा त्या ठिकाणी असणार आहे आणि जवळपास 1398 त्या एवढं मतदान केंद्र त्या ठिकाणी संभाव्य मतदान केंद्र त्या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जवळपास 900 एवढा मतदार त्या ठिकाणी असणार आहेत आणि यासोबतच याचं मतदानाची दिवशी म्हणजे जो जानेवारी 15, 2026 हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस असणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी जे जानेवारी 16, 2026 रोजी मतमोजणी या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणार आहे आणि या सर्व महानगरपालिकेचा निवडणूक निर्भयपणे, निपक्षपातीपणे, शांतपणे पार पडण्यासाठी आचारसंहिता कक्ष असणार आहे। प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांना ही सूचना ऑलरेडी आदेशित करण्यात आलेली आहे की जसं मान्य निवडणूक आयोगाचं घोषणा झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता त्या ठिकाणी लागू होऊन जातं। त्यामुळे मी सर्व राजकीय पक्ष, सर्व उमेदवार आणि सर्व लोकांना निवडणूक आयोगाच्या नियमाचा तंतोतंत पालन करावा असे मी आपल्या मार्फत विनंती करतो। उभाटा गटाने केलेल्या टीकेला उत्तर देणं आम्हाला संयुक्तिक वाटत नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे कुटुंबियांवरती टोला लगावलाय। तर महापालिकेच्या निवडणुका महायुती लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। नागपूरचं अधिवेशन हे एका आठवड्याचं होतं। अपेक्षा अशी होती की हे एका आठवड्यामध्ये विरोधक असतील ते आक्रमक होतील, काहीतरी जनतेचे प्रश्न मांडतील, परंतु तसं कुठेही दिसून आलेलं नाही, हे आपण स्वतः पाहिलेलं आहे। विरोधकाचा मुद्दा काय होता तर फक्त विरोधी पक्षनेता पद हे त्यांना शेतकऱ्याच्या हितापेक्षाही मोठं वाटत होतं किंवा नागपूरकरांच्या विदर्भाच्या प्रश्नापेक्षा झालेल्या पावसाळा अतिवृष्टीच्या त्याच्याही पेक्षा मोठं
त्यांना त्या पदाशी असलेला संबंध त्यांनी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस पायरीवर बसले, नंतर त्यांचे नेते, उबाटाचे नेते नागपूरला आले. ठरल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा तेच टोमणे मारायला सुरुवात केली. तो टोमणे मारले आणि आपली बॅनर लाईन करून घेतली. आता जे ते बोलले की आम्ही अनाकोंडावर टीका केली आणि गांडूळ उत्तर देत आहे. मग तुमच्यावर टीका करताना तुमची माणसं ते कोण? ते गांडूळ आहेत का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं असं तुम्हाला अपेक्षित आहे. लेवलचा जरी प्रश्न पाहिला तर निश्चितच त्यांची लेवल ही मोठी आहे. आज तुमची जी अवस्था आहे, तुम्हाला छोट्या लोकांशी, अत्यंत छोटे लोक जे कधी काळी तुम्ही त्यांच्याबरोबर बसत नव्हते, त्यांना बोलून त्यांचं स्वागत करून आमच्याशी युती करा इथपर्यंत म्हणण्यापर्यंत तुम्हाला आज लाचार व्हावं वाटतंय आणि झालेल्या. म्हणून आता तुम्ही कितीही टीका करा, काही करा, परंतु तुमचा जो ऱ्हास व्हायचा तो झालेला आहे. आणि हे फक्त तुम्हीच बोलताय, कोणताही काँग्रेसवाला बोलत नाही, शरद पवारवाले तर नाहीच नाही. परंतु सामाजिक प्रश्न बाजूला आणि टोमण्याचं आपली सत्र जे सुरू आहे ते तसं सुरू राहिलेलं आहे. आणि त्याचं आता आम्हाला सुद्धा सगळ्याला कंटाळा आलेला आहे. आम्ही त्या टीकेला काहीच उत्तर देणं हे सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही. हे काहीतरी नवीनच शब्दप्रयोग काढणार, काय सुचलं म्हणून बोलणार आणि मी काहीतरी म्हणजे मोठा हातोडा मारलाय अशा आविर्भावात ते आहेत. मी पहिल्यांदाही सांगितलं, एवढा अहंकार राजकारणामध्ये योग्य नाही. परंतु अहंकारी राजाला दुसरं काही सुचत नाही, बाकी सगळं चिल्लर आहेत असं समजण्याची ती त्यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळं या अहंकारापणाचा हा ऱ्हास झालेला आहे. आणि भविष्यामध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्येच जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या टायमाला ते कुठं आहेत हे त्यांना स्वतःला शोधावं लागेल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने तयार केलेल्या डीपी प्लॅनमुळे शहरातील अनेक धार्मिक स्थळे उद्ध्वस्त होणार असून काही धार्मिक स्थळांना सदरील डीपी प्लॅनमध्ये संरक्षण दिलं जाणार असल्याचा आरोप आमदार संजय केनेकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. एक पण केलेला आहे की आमदार झाल्यानंतर पहिली घटना काय करायची असेल तर माझ्या मराठवाड्याची एक ओळख आहे जी निजामाने आमची ओळख पुसण्याचं काम केलंय. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाने मराठवाड्यातल्या सगळ्या आमच्या ज्या खुणा आहे शिवकालीन त्या पुसून एक स्वतःचा निजामकालीच इतिहास तयार करण्याची भूमिका ठेवलेली आहे. आणि त्यामुळेच आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या ज्या पौराणिक शिवकालीन आमच्या खुणा आहेत, निशाण्या आहेत, त्याला उजागर करण्याचं काम मी करणार आहे. आणि तेच पण मी खऱ्या अर्थानं प्राधान्याने घेतला. परंतु जेव्हा मी या छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याची राजधानी आहे याचीच ओळख खऱ्या अर्थानं मिटवण्याचं काम रजाकार मनोवृत्तीच्या आमच्या शहराच्या आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर आलेल्या रजाकारी रजा खानने आणि काही रजाकारी मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी केलं, त्याचं मी पुराव्यासह आपल्याला आज सादर करू इच्छितो. धार्मिक स्थळामध्ये सराफा रोडवरील धार्मिक स्थळ तुम्ही का वाचवलं? पानदरीबा रोड मधील धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं. शनी मंदिर रोड बाधित धार्मिक स्थळ तुम्ही अजूनही काढलं नाही. या इथले अंगुरी बाग येथले धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं. क्रांती चौक येथील धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं. एकीकडे ही धार्मिक स्थळं तुम्ही वाचवतात ज्या कोर्टाचा आधार घेऊन, एकाच धार्मिक स्थळाला कोर्टाचा आधार आहे आणि तेही सांगितलं त्यांनी, तुम्ही त्याला भेट करून वळवून रस्ता घेतला. मग जर तुम्ही इतर धार्मिक स्थळाला एक न्याय देता तर हिंदू धार्मिक स्थळाला दुजा भाव का? आजही उत्तर नाहीये. ही शोकांतिका आहे. आयुक्ताकडे उत्तर नाहीये, टीपी ऑफिसरांकडे उत्तर नाहीये, कोणीच उत्तर देत नाहीये. मी लक्षवेधी मांडली, त्या लक्षवेधीमध्ये
शासनाची दिशाभूल केलेली हे दिसते. आणि मला जे पत्र दिलं आयुक्तांनी त्याच्यातही पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम इथल्या नागरिकांचं केलं. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे सर्व प्रकरण आहे ते मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेऊन याचा खुलासा करणार आहे. आणि याच्यातल्या दोषी अधिकाऱ्यांना चौकशी केली पाहिजे आणि त्यांना कडक अशा कारवाईला त्यांना समोर गेलं पाहिजे या भूमिकेला घेऊन मी निघणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण काढलं गेलं, पण त्या ठिकाणी सर्व्हिस रोडसह फुटपाथ आदी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या वतीने विधानसभेत करण्यात आली. तसेच शहरात नव्याने अंतर्भाव केलेल्या गावांसाठी शहर पाणी पुरवठा योजनेस अतिरिक्त निधी प्राप्त व्हावा यासाठी मागणी देखील करण्यात आली आहे. 2025-26च्या पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी आज मी येथे उभे आहे. एकूण बाब क्रमांक 114, मागणी क्रमांक F5 ही पृष्ठ क्रमांक 73. आपल्या या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रयत्नामुळे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर असेल, JSW असेल यासारखे मोठमोठे उद्योगधंदे उभे राहत आहेत. आणि हे करत असताना मागेच एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की या छत्रपती संभाजीनगर शहराचे रस्ते स्वच्छ, सुंदर आणि प्रशस्त असणं गरजेचं आहे. त्यामुळेच अध्यक्ष महोदय मागील 4 महिन्यापूर्वी त्या रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगर शहराच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलेली आहे आणि अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आलेले आहे. पण आज तिथे मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर जर आपण सर्व्हिस रोड तयार नाही केले तर तिथे परत अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करते की ह्या इथे सर्व्हिस रोड बनवण्यासाठी तसेच इलेक्ट्रिसिटीचे जे पोल असतील त्या शिफ्टिंगसाठी तिथे निधीची नितांत गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याची मी विनंती आपल्याला करते. त्यासोबतच अध्यक्ष महोदय छत्रपती संभाजीनगरच्या या औद्योगिकरणामुळे तिथे DMICच्या लगतची जी गावं असतील तर ती 2-5 हजार लोकसंख्येची जी गावं होती तर ती आता 5-10 हजार लोकसंख्येची झाली. त्यामुळे मी आपल्याला एकूण बाब क्रमांक 107 आणि पृष्ठ क्रमांक 73 स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे विषय आहेत अध्यक्ष महोदय. तर तिथे छत्रपती संभाजीनगर ग्रीड पाणी पुरवठा योजना अंतर्गत एकूण प्रथम 35 गावासाठी 152.90 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली व कार्यान्वयन यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि विभाग छत्रपती संभाजीनगर यांची नेमणूक करण्यात आली व नव्याने या योजनेत 12 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे याची इस्टिमेट रिवाईज करावं लागणार आहे. पाणी पुरवठा व शहर पाणी पुरवठा योजनेतून होणार आहे. यासाठी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यातील करार प्रलंबित आहे. तसेच पाणी पुरवठा टाकीचे बांधकाम असेल आणि इतर पाईपलाईन असेल ही कामे प्रलंबित आहेत. तर ही योजना पूर्ण करण्यासाठी 18.88 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. ही पूर्ण करावी अशी मी विनंती आपल्याला करते. धन्यवाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही
याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड दॅन टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. पैठण मतदारसंघातील इंदेगाव विहा मांडवा रस्त्याच्या कॅनलवरील पुलावरून उसाचा ट्रॅक्टर जात असताना तो कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. जायकवाडी धरणातून जाणारा सर्व कालवा वरील जी पूल आहेत त्याच स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आमदार विलास भुमरे यांनी विधानसभेत केली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये बोलत असताना काल माझ्या पैठण मतदारसंघातील
थांबा ना गाव रस्त्यावरील जो कॅनलवरील पूल आहे त्या ठिकाणी उसाचं ट्रॅक्टर जात असताना त्या ठिकाणी कोसळलं. सुदैवाने त्या ठिकाणी जीवितहानी झाली नाही, पण या दुर्घटनेचा बोध घेत असतात जायकवाडी धरणातून जाणारा डावा कालवा असेल उजवा कालवा असेल या सर्व कालव्यावरील दळणवळणाचे जे पूल आहे याचं स्ट्रक्चर ऑडिट करून त्या ठिकाणी तात्काळ त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आणि काल इंदेगाव विमानतळ रस्त्यावरील जो पूल कोसळला तो तात्काळ त्या ठिकाणी काम सुरू करावं ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. मनपा शाळांच्या 18,000 विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची प्रतिज्ञा घेतली असून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनीही नायलॉन मांजा न वापरण्याबाबत आवाहन केलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या सर्व बालवाडी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या 18,000 विद्यार्थ्यांनी आज नायलॉन मांजा न वापरण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. तसेच नायलॉन मांजा मित्रमैत्रिणींशेजारी वापरू नये म्हणून जागरूकता करणार असल्याचं आणि कोणी वापरत असल्यास ते पोलिसांना कळवण्याबाबत सांगितलं जाणार आहे. नायलॉन मांजा वापरल्याने अनेक घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये मनुष्यांसोबत पक्ष्यांना ते जीवघेणी ठरत असल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी नायलॉन मांजा वापरू नये असं आवाहन केलं. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी समोर येऊन जागरूकता करावी म्हणून अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख व गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सर्व शाळेत आज दिनांक 15 डिसेंबर रोजी परिपाठाच्या वेळेस मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली. तसेच यावेळी शाळेतील सर्व बालताई व शिक्षक उपस्थित होते. तसेच मनपाचे रामनाथ थोरे विस्तार अधिकारी यांनी, मनपा प्राथमिक शाळा अशोकनगर आणि ज्ञानदेव साळेंगळे कार्यक्रम अधिकारी यांनी मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा इंदिरानगर बायजीपुरा येथे परिपाठाच्या वेळेस उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शपथ दिली. तसेच आयुक्त तथा प्रशासक यांचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. यासाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी मेहनत घेतली. शीशे का लेप लगा मांजा, या किसी किस्म की पाबंदी लगाया गया मांजा इस्तेमाल नहीं करूँगा। मैं अपने खानदान और दोस्तों को मांझे के मुज़िर असरात से आगाह करूँगा। अगर मुझे कहीं भी नायलॉन मांझा फरोख्त करता हुआ नजर आया तो पुलिस को इत्तला करूँगा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जे शहरामध्ये नायलॉन मांजा आणि ज्या पारंपरिक सोडून त्यामध्ये ते धारदार शस्त्र झालेले आहेत आणि त्यामुळे भरपूर लोकांचा जीवही गमावलेला आहे. पक्षीचं तर खूप त्याला बोलणारे कोणी नसतं, परंतु शेवटी माणसाचं सुद्धा आता गळा कापले गेले. काही मुलांचा गंभीर आजारीपर्यंत झालेला आहे आणि हे गुन्ह्या स्वरूपाचे आहेत आणि याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही त्या ठिकाणी नोंद करणार आहे. वापर करणारा सुद्धा आणि विकणाऱ्यांचा तर ते खूप मोठा गुन्हा आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या नायलॉन मांजापासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असून सुद्धा जर तुम्ही नजर फिरवलं ते नक्कीच ते कधीतरी तो नायलॉन मांजा परत आपल्या गळ्यामध्ये अडकू शकतो. त्यामुळे मी नम्र आवाहन करतो, कुठेही आपल्याकडे आपल्या जवळपास असे नायलॉन मांजा वापरणारे लोक भेटलं असेल किंवा वापरताना दिसत असेल, तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनला आणि महानगरपालिकेच्या झोनल कार्यालयाला अवगत करा. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील केराळा जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावांमध्ये काम पूर्ण झालेले जवळपास 20 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण व नवीन कामांचं भूमिपूजन सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नुकताच संपन्न झालाय. सिल्लोड तालुक्यातील वरुड, पिंपळगाव पेठ, गव्हाली तांडा, गव्हाली, तलवाडा, निल्लोड, बोरगाव, कासारी, केराळा, बाभुळगाव, भायगाव, वरखेडी, कायगाव, बनी कोळा या गावात हा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. लोकार्पण करण्यात आलेल्या कामामध्ये निल्लोड येथे मंडळ अधिकारी कार्यालय व निवासस्थान, कायगाव येथील महसूल अधिकारी कार्यालय व निवासस्थान, पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत व व्यापारी संकुल, वरुड, केराळा, निल्लोड, पिंपळगाव, पेठ, भायगाव,
वरखेडी, कायगाव या गावात सामाजिक सभागृह तसेच विविध गावात सिमेंट व डांबरी रस्ते, स्मशानभूमी शेड बांधकाम, पेवर ब्लॉक, नवीन डीपी इत्यादी पायाभूत मूलभूत कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, सुखदेव जाधव, हनीफ मुलतानी, अक्षय मगर, पांडुरंग जयवळ, जमीर मुलतानी, कुणाल सहारे, निजाम पठाण आदींसह विविध गावातील सरपंच आणि गावकरी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या सर्व झोन व मुख्यालयातील विभाग शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा नियमित सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले होते. परंतु रविवारी दुपारनंतर अनेक कर्मचारी अधिकारी गैरहजर असल्याने कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आलाय. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी शुक्रवारी परिपत्रक काढून शनिवारी रविवारी सर्व झोन विभाग प्रमुख इतर कार्यालये नियमित सुरू ठेवावे असे आदेशित केले होते. या आदेशाचं अनेक विभागाने पालन करत शनिवार रविवार आपापले विभाग सुरू ठेवले होते. परंतु अनेक विभागातील अधिकारी कर्मचारी दुपारनंतर गैरहजर असल्याचं दिसून आलं. अनेक विभागात वर्ग 4 व वर्ग 3 चे कर्मचारी आपापल्या जागेवर बसून होते, तर काही कर्मचारी दैनंदिन कामकाज करताना आढळून आले. तर बहुतांश ठिकाणी कार्यालय सुरू होते पण कर्मचारी नसल्याने शुकशुकाट पडला होता. त्यामुळे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी आदेश देऊनही अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याचं दिसलं. अनेक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारलं असता कोणी जेवणास घरी गेलं असल्याचं सांगण्यात आलं. साहेब निवडणूक कामासाठी गेले असल्याचं सांगत होते. आयुक्त यांनी आपल्या कार्यालयात राहून जेवण करावं असे निर्देश दिले असताना एरवी सुद्धा कर्मचारी घरी जात असल्याचं निदर्शनास येत आहे. यावरती मनपा आयुक्त काय कारवाई करणार अशी चर्चा सध्या मनपा वर्तुळात सुरू आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. एकूण 11,18,283 मतदार. 15 जानेवारीला करणार मतदार. 115 नगरसेवकांचं भवितव्य 16 जानेवारी रोजी ठरणार. तर ज्यांना आधी ते विचारत नव्हते आता त्यांच्या दारोदार जातात असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांची उभाटा गटावरती टीका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.